आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 30 जून जो मुंबईत महामोर्चा झाला त्याच्या अगोदर एक पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेला आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री राजकुमार बडोले आणि आम्ही तिघेही सगळे उपस्थित होतो। त्याच्यानंतर आमची पहिली जिल्हावार रॅली मोर्चा परवा जालन्याला झाला 21 तारखेला। आम्ही जालन्यालाही होतो आणि त्याच्यानंतर ठरलेल्या बैठकीमध्ये आजच्या प्रेसचं नियोजन झालं। परंतु एकंदरीत देशातलं धगधगतं वातावरण, महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र बंद आंदोलन या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर, बडोले, भीमराव आंबेडकर आणि बबनराव घोलप हे आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे आज पोहोचू शकले नाही। परंतु ही आमची 7-8 मंडळीची संयोजन समिती आहे। त्या समितीच्या वतीनं आजची ही पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेचा हेतू फार अगदी स्पष्ट क्लिअर आहे। पहिल्यापासून महाराष्ट्र सरकारनं उपवर्गीकरणाची भूमिका सोडून द्यावी, रद्द करावी, ही या संघर्ष समितीची भूमिका आहे। त्याच्यात कोणत्याही समाजाचं हित नाही, उलट महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण बिघडेल, सलोखा बिघडेल आणि ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी हे काही युद्ध महाराष्ट्रात उभं राहिले किंवा धनगर विरुद्ध आदिवासी असा जो काही द्वेष उभा राहिला, तसा द्वेष महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रात होऊ नये ही या समितीची भूमिका आहे। देशामध्ये 29 राज्य आहेत। 29 राज्यामध्ये 4 राज्यात सुद्धा उपवर्गीकरण लागू केलेलं नाही। 29 पैकी 4 राज्यात सुद्धा नाही। मग महाराष्ट्र सरकारला घाई का पडली? हा आमचा एक पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, जेव्हा आम्ही 30 जूनला या ठिकाणी मुंबईत महामोर्चा केला आणि अनेक आमदारांच्या वतीनं त्याच दिवशी विधानसभा अधिवेशनामध्ये ते प्रश्न आणले, त्याला मुख्यमंत्री असं म्हणाले आपल्या निवेदनामध्ये सरकारच्या वतीनं की आम्ही या बाबतीत काही निर्णय घेतलेला नाही। हे ते बोलले त्याबद्दल चांगली गोष्ट आहे, परंतु ते पुढे असं म्हणाले की सर्व संबंधितांना आम्ही विचारात घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही। परंतु भाजपा कशी लोकांना विचारात घेते हे दिल्लीतल्या सरकारच्या पद्धतीवरनं दिसतंय, किंवा मुंबईमध्ये आपले काही विद्यार्थी कुठे दादर, कुठे चेंबूर या ठिकाणी आंदोलन करतायत, तर मुंबईतले पोलीस सुद्धा दिल्ली पोलिसांची स्पर्धा करतायत असं दिसतंय। हे सगळं लक्षात घेता सरकारला आपला तीव्र विरोध कायम राहील। सरकारनं असं समजू नये की 30 जूनचा मोर्चा झाला आणि हे आंदोलन थंड झालं, असं समजता कामा नये। आणि म्हणून जिल्हावार मोर्चाचं इथून पुढे आयोजन आहे। त्याचे डिटेल आमचे सहकारी सांगितले प्रेस नोट मध्ये, ठरलेल्या तारखा त्यामध्ये आहेत, त्यामुळे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही। नुसतं जिल्हावार मोर्चे होतील असंच नाही, तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांना जिल्हावार, विधानसभावार भेटून निवेदनं दिली जाते आणि त्यांना तुम्ही या विषयाच्या सोबत आहात की विरोधात आहात, उपवर्गीकरणाच्या समर्थनात आहात की विरोधात आहात, अशा प्रकारची त्यांच्याकडून स्पष्ट भूमिका आम्ही करून घेणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत,
बीजेपीचे काही सहकारी मित्र पक्ष आहेत, त्यांनी आपल्या भूमिका या विषयाच्या अनुषंगाने जाहीर केला पाहिजे. ते उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत की समर्थनार्थ आहेत? म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर किंवा शिवशाहू फुले आंबेडकर असा नामाचा जप करायचा आणि उलट्या बाजूला भाजपाला RSS ला पूरक असणारं जातीयवादी राजकारण करायचं. ही दुटप्पीपणाची भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांना स्पष्टपणे लोकांच्या समोर उघड करण्याची देखील तेवढीच गरज आहे. आणि म्हणून या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बीजेपी, त्यांच्या सोबतचे आणि इतर राजकीय पक्ष यांनाही आमचं आव्हान आहे की तुम्ही आपापल्या भूमिका स्पष्ट करा, अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्या स्पष्ट करून घ्याव्या लागतील आणि तोही एक आंदोलनाचा भाग असेल. याचा अर्थ आम्ही पुन्हाही म्हटलं की उपवर्गीकरणाच्या मागून जातीच्या भिंती मजबूत करणं, उपजातीच्या भिंती मजबूत करणं, परस्परामध्ये द्वेष, स्पर्धा निर्माण करणं, नोकऱ्या किती आहेत, शिक्षणाची काय अवस्था, किती कोणत्या समाजाला फायदा होतो, हे सगळं जरी उघड असलं तरी देखील RSS बीजेपीचा अजेंडा राबवण्यासाठी जर देवेंद्र फडणवीस सरकार या धोरणाचा पुरस्कार करीत असेल तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करणार, हे आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट आहे. शेवटचा महत्वाचा मुद्दा, विधानसभेमध्ये स्टेटमेंट करताना मुख्यमंत्री असं म्हणाले की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि ते अत्यंत धांदार्थ खोटे बोलले. सुप्रीम कोर्टाने कराच असा आदेश दिलेला नाही. म्हणून मी म्हटलं 29 राज्यापैकी 4 राज्यामध्ये बीजेपीचं सगळ्यात मोठं उत्तर प्रदेश हे सरकार आहे, तिथं सुद्धा उपवर्गीकरण नाही. मग देवेंद्र फडणवीस सरकार विनाकारण महाराष्ट्रामध्ये असे आत्मघातकी निर्णय काय म्हणून घेते, या देखील प्रश्नाचा नीट विचार करून याच्या विरोधातल्या भूमिका तळागाळात पोहोचून जनमत तयार करून, पण एका मोर्चाने जर सरकारचं पोट भरत नसेल तर मग आम्ही जिल्हावार मोर्चे काढू. म्हणून जिल्हावार मोर्चे, जालन्याला मी स्वतः होतो, भर पावसामध्ये प्रचंड मोर्चे निघाले. आता शेड्यूल केले तुम्हाला ते ठरलेले मोर्चे. त्याचं कारण असं की इश्यू बेस मुवमेंट पण बिल्डअप व्हावी लागते. हा उद्धटपणा नाही. वैचारिक निर्णयाला पर्कोलेट करण्यासाठी एक जबरदस्त मशिनरी लागते, मेकॅनिझम लागते, आणि ते मेकॅनिझम आम्ही जिल्ह्यात उभं करत आहोत. मग ते संयोजन समितीच्या माध्यमातून असो, या मोर्चाच्या माध्यमातून असो. उद्या जर सरकारनं यदाकदाचित काही वेगळा निर्णय घेतला तर मग मात्र सरकारला चारी बाजूने घेरता येईल. मातंग समाजातील जे फक्त बीजेपी RSS मध्ये आहेत त्या लोकांची ही मागणी आहे, पूर्ण मातंग समाजाची देखील नाही. अनेक मातंग समाज त्याही दिवशी इथं मंचावर होते, मोर्चामध्ये होते, परवा जालन्यामध्ये होते, भविष्यातही असते. उलट 59 जातीपैकी 58 जाती एका बाजूला आहे आणि त्या एका जातीतील काही लोक एका बाजूला आहेत. त्यामुळे इथं 1/3 किंवा 2/3चा प्रश्न येत नाही. मेजॉरिटी सरळ तिकडे आहे. लोकसंख्या म्हणाल तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये महार किंवा बौद्ध याची एकट्याची जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढी सगळ्या 58 जातीची नाही. त्यामुळे त्या नियम लावला तर ते फारच कठीण होईल. त्या नियमात पडू नका. संदर्भामध्ये मी बोलतो तर हा उपवर्गीकरण विरोधातला बदल अहवाल जो आहे हा सरकारला दिला आणि तो अहवाल खुला करावा अशी आम्ही सर्वांनी मागणी केली होती, परंतु तो काय खुला झाला नाही. परंतु त्या संदर्भामध्ये हरकती मागवल्या होत्या आणि त्या हरकती जवळपास 85,000 हरकती ह्या विरोधातल्या आहेत आणि 14-15 हरकती ह्या फक्त समर्थनात आहेत. तर त्या 85,000 हरकती ज्या विरोधातल्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारला
योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. विधानसभेतलं स्टेटमेंट असं आहे की आम्ही या बाबतीत फायनल निर्णय घेतलेला नाही आणि जेव्हा घेऊ तेव्हा आम्ही सगळ्याशी विचार विनिमय करू. असं जर असेल तर त्यांनी बदल समितीची प्रक्रिया रद्द केली पाहिजे. जे 85,000 सूचना मागवल्या ते सगळं स्क्रॅप केलं पाहिजे. तसं मुख्यमंत्री काही करत नाही. म्हणजे संदिग्धता कायम आहे आणि त्यामुळेच आंदोलनाचा रेटा कायम आहे. सुप्रीम कोर्टामध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीचं प्रकरण नुसतं वकिलांनी मांडलं तरी जज म्हणाले आम्हाला ऐकायला वेळ नाही. त्यात ते जज आहेत, सुप्रीम आहेत, ते सुप्रीम कोर्टातले जजेस सुप्रीम असतात. तेव्हा असं कसं झालं असं काय म्हणता येत नाही. वोट बँकेचं राजकारण आहे. विशेषतः समाजाला या माध्यमातून आपल्या बाजूला ओढणं, त्या माध्यमातून पेटी वोट बँक पॉलिटिक्स उभं करणं. म्हणून हा राजकीय अजेंडा आहे, हा काही सामाजिक न्यायाचा अजेंडा नाही. उपवर्गीकरण कोणत्याही पद्धतीस परिस्थितीमध्ये रद्द झालंच पाहिजे. याच भूमिकेपोटी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून याचा आणखीन एक पुढला भाग असणार आहे की एससी मधल्या सगळ्या जातींच्या जातीय सलोखा परिषदा देखील हा एक टप्पा असणार आहे. म्हणजे त्यांच्यातलं एकत्रीकरणाची प्रक्रिया सुद्धा कशी मजबूत करता येईल आणि दुसरं सरकारच्या विरोधातला रेटा कायम कसा ठेवता येईल, या दोन्ही बाजूनं पुढील आंदोलनाची दिशा असेल. त्यामध्ये गरज पडली तर मग खरोखरच नावापुरता नाही तर महाराष्ट्र बंद सारखा प्रयोग देखील आगामी दिवसामध्ये या समितीला करावा लागेल असा इशारा देऊन मी या ठिकाणी थांबतो. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत आणि याचं उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु 59 जाती ज्या अनुसूचित जातीत आहेत त्या जातीतील फक्त एकाच जातीचे काही प्रतिनिधी उपवर्गीकरण व्हावं अशी मागणी करीत आहेत आणि त्याचा आधार हा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत असं ते म्हणतात. परंतु हे सपशेल खोटं आहे. सुप्रीम कोर्टाने काही अटी आणि शर्तीवर तसंच ज्या जातीत उपवर्गीकरण करायचं आहे त्या जातीची आजची परिस्थिती आणि वेगवेगळ्या निकषावर हे उपवर्गीकरण करावं, पण ते पण इच्छित नाही अशा पद्धतीचा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. परंतु 30 जूनचा जो मोर्चा झाला त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 59 जाती एकजुटलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मोठे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर होत आहे. लातूरला खूप मोठा मोर्चा झालेला आहे. त्याच्यानंतर जालन्याला परवाच खूप मोठा मोर्चा झालेला आहे. त्याच्यानंतर 21 जूनला जालना या ठिकाणी मोर्चा झालेला आहे. 27 जूनला सोलापूर या ठिकाणी होतो आहे. 28 जूनला धारावी, 29 धाराशिव, 29 जुलैला बुलढाणा, 8 ऑगस्टला पुणे, 9 ऑगस्टला नांदेड, 10 ऑगस्टला परळी, 11 ऑगस्टला अंबेजोगाई, 22 ऑगस्टला नाशिक, 24ला संभाजीनगर आणि 8 तारखेला अहिल्यानगर असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठे मोर्चे उपवर्गीकरण संदर्भामध्ये होत आहेत, उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये होत आहेत. तर अशा या परिस्थितीमध्ये सरकारने याची सर्व दखल घ्यावी आणि 59 जाती जर या उपवर्गीकरणाला विरोध करीत असेल तर मग आपण उगाच या प्रश्नामध्ये आमच्यामध्ये फूट पाडावी अशा पद्धतीचा निर्णय न घेता आमच्या भावनांचा विचार करावा अशी या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन जर त्यांनी याच्यामध्ये काही चुकीचं उपवर्गीकरणासंदर्भात निर्णय घेतला तर मग आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची सुद्धा वेळ येऊ शकते आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकप्रतिनिधींपर्यंत पण आम्ही पोहोचणार आहोत. पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहोत आणि त्यांचे सुद्धा विचार घेणार आहोत की उपवर्गीकरण विरोधासंदर्भामध्ये आपण
आम्हाला पाठिंबा देणार आहात किंवा नाही, हा आमचा पुढचा हा अजेंडा असणार आहे. आणि अशा पद्धतीने